माझा प्रश्न आहे, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही म्हणाल हो मी आनंदी आहे. आम्ही जर कुठे भेटलो ना तर एकमेकाला म्हणतो कसं चाललंय, बरं आहे का, तुम्ही आनंदी आहात का, कुटुंब परिवार कसं आहे, आम्ही सरळ म्हणतो हो आम्ही आनंदी आहोत. परंतु अजिबात नाहीये, तुम्ही आनंदी नाहीयेत. जे आत्मिक सुख आहे, जी आत्मिक शांती आहे ती तुम्हाला नाहीये. याचं कारण आहे जगिक समस्यामध्ये, जगिक अडचणीमध्ये, कर्जबाजारी, टेन्शन, भांडण, तंटा, दारूबाजी, रंगीलपणा, वेळ प्रकारच्या घरातील समस्या, कोर्ट कचेरी, शेजारी पाजरी भांडण, नातेवाईकांचं भांडण, शेतीवाडीचं भांडण, मुलांचं लग्न होत नाही, या सगळ्या गोष्टीने आम्ही जर झालेलो आहोत. आनंद नाही आमच्यामध्ये, आनंद नाही. अहो काय माणसाचं जीवन हवेची वाफ आहे, माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे, माणसाचे जीवन रानातील गवता फुलाप्रमाणे आहे. माणसाचे जीवन एक परमेश्वर आम्हाला दिलं तर ते आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही जीवन जगलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण नश्वर जीवन आहे, व्यर्थ सगळं काही व्यर्थ उपदेशक म्हणतो. परंतु प्रियानो, आम्ही जगात जगत असताना काही दिवस आम्हाला जगात राहायचंय, आनंदी राहायचं आहे. टेन्शन द्यायचं नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही. कारण पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, नीती 17 आणि 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट औषध आहे आणि खिन्न हृदय माणसाचे हाड शुष्क करून टाकतात. खिन्न हृदय, दुःखी हृदय अजिबात नाही. अटॅक कशामुळे येतात? त्याच्यामुळेच येत आहे. टेन्शन कशामुळे येतं? त्याच्यामुळेच येत आहे. अहो बीपी कशामुळे वाढते? त्याच्यामुळेच वाढते. बीपी लो कशामुळे होते? त्याच्यामुळे होतं जे टेन्शन आम्ही घेतो म्हणून. नाही, कुठलं टेन्शन घ्यायचं नाहीये. मुलं बाळ, कुटुंब परिवार, संसार, परपंच क्षणभंगूर आहे, परंतु आम्हाला सतत आणि सतत आनंदी राहायचं आहे. कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही जगामध्ये, कोणी आमच्या सोबत येणार नाही. लक्षात घ्या, पवित्र बायबलमध्ये असं म्हणलेले, नीती 14 आणि 30 मध्ये, शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे आणि रागाने मत्सराने हाडे कुजून जातात. लक्षात घ्या, आपण म्हणत का हिले वाळली तोले वाळला हाले अशक्य झाला, हे केवळ राग, मत्सर आणि टेन्शन मुळे बिलकुल आम्हाला आमच्या मनातून, हृदयातून, आम्हाला आमच्या देहातून खेद आणि दुःख आम्हाला काढून टाकायचं आहे. प्रिय पवित्र बायबलमध्ये अजून एक वचन आहे, नीती 15 आणि 15 मध्ये असं म्हटलेलं आहे की दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात. जो दुःखी असतो ना त्याला सगळे दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा सर्व काळ ते दिवस मेजवानीप्रमाणे असतात. मेजवानी साधी गोष्ट नाहीये, म्हणून सतत आनंदी आम्हाला राहायचंय. पवित्र बायबलमध्ये 15 नीती 15 आणि 13 मध्ये म्हटलेलं आहे की आनंदी मनाने मुख प्रसन्न दिसते. आनंदी मनाने मुख प्रसन्न दिसते, परंतु मनातील खेदाने हृदय भंग पावतं. लक्षात घ्या, म्हणून दुःख करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाहीये, मन आणि आमचं हृदय कधी खिन्न ठेवायचं नाहीये. आणि म्हणून